वटपौर्णिमेच्या दिवशी करा हा उपाय, घरात येईल सुख समृद्धी. ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा 10 जून 2025ला येत आहे. तो दिवस आहे मंगळवारचा. ज्येष्ठ पौर्णिमा हे व्रत म्हणजेच वटपौर्णिमेचे ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला पाळले जाते. हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. सुख समृद्धी लाभण्यासाठी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी व्रत आणि पूजा करतात. हा दिवस भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेला समर्पित आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते. उपवास आणि दानधर्म केल्याने शुभ फळ मिळते. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच वटपौर्णिमाचे व्रत असे देखील मानले जाते. पतीच्या दीर्घायुष्यासाठी विवाहित स्त्रिया या दिवशी व्रत ठेवतात. वडाच्या झाडाची पूजा करतात. याशिवाय चांगला वर मिळावा म्हणून विवाह योग्य तरुणीसुद्धा व्रत ठेवून वडाच्या झाडाची पूजा करतात. या दिवशी पूजेसोबत काही उपाय केल्यास विशेष लाभ होतो. ज्येष्ठ पौर्णिमाचे व्रत 2025 म्हणजेच वटपौर्णिमेचा मुहूर्त. तर वटपौर्णिमेचा मुहूर्त 10 जूनला मंगळवारी, 11 ते 11 जून बुधवारी असे 2 दिवस पौर्णिमा आहे. तर 10 जूनला चालू होणार आहे आणि 11 जूनला 1:13 ही तिथी समाप्त होणार आहे. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीच्या मूर्तीला 11 कवड्या अर्पण करा आणि तिला हळदीचा टिळा लावा. दुसऱ्या दिवशी या कवड्या लाल कपड्यात बांधा आणि जिथे पैसे ठेवता तिथे ठेवा. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा होते आणि घरात कशाचीही कमतरता भासत नाही, पैशाची चणचण भासत नाही, आर्थिक समस्या दूर होते अशी मान्यता आहे. स्नान आणि दान. ज्येष्ठ पौर्णिमेला स्नान आणि दान केल्याने म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. या दिवशी स्नान आणि पूजा केल्यानंतर गरजूंनाही दान करावे. ज्येष्ठ पौर्णिमेला या वस्तूचे दान करा. ज्येष्ठ पौर्णिमेला स्नान केल्यानंतर चंद्राशी संबंधित वस्तूचे दान करावे. या दिवशी तुम्ही पांढरे वस्त्र, साखर, तांदूळ, दही, चांदी, पांढरी फुले, मोती इत्यादी वस्तू ब्राह्मणाला दान करू शकता. यामुळे चंद्र बलवान होतो, जीवनात सुखसमृद्धी येते. पिंपळाच्या झाडाची पूजा. तर वटपौर्णिमेच्या दिवशी शास्त्रानुसार देवी लक्ष्मीचे पिंपळाच्या झाडावर वास्तव्य असते. अशा स्थितीत या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर पिंपळाच्या झाडावर एखादा गोड पदार्थ अर्पण करून जल अर्पण करावे. यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. व्हिडिओ आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.